प्रश्न इतकाच आहे की 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं. 138 किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या EOW आणि ईडीने समोर आणावं. किती एजन्सीच्या किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं. किमान 38 अशा कंपन्या आहेत. 38 आकडा मी परत सांगतो. 38 अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही, पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपयाची बिलं उकळली. आणि हे सगळे आणि त्यांचे म्होरके हे आज शिंदे गटात किंवा बीजेपीत आहेत. हे सगळे ज्यांनी कोट्यावधी रुपये खरोखर लुटलेले आहेत असं आम्हाला वाटतंय, ते सगळे त्यांचे म्होरके हे शिंदे गटामध्ये आहेत, बीजेपीत आहेत किंवा बीजेपीची संबंधित त्या संस्थाने एनजीओ आहेत आणि त्यांची चौकशी केली नाही. सूरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी ते शिंदे गटामध्ये आहेत, त्यांना अटक झाली. तुम्हाला कोणते माहिती आहेत? सगळ्यात जास्त लाभार्थी ते आहेत. असे एकूण 4 लोक जे सूरज चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहे, म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सूरज चव्हाण यांना अटक झाली. मी भविष्यात लवकरच ती नावं सांगेन त्या 35 संस्थांची, एनजीओची. त्यांचे फोन बंद आहेत, त्यांना बोलवण्यात आलं नाही चौकशीसाठी. आणि या सगळ्यांचे बॉसेस आज मिंदे गटामध्ये आहेत. हे पैसे कुठे गेले, कोणाकडे गेले स्पष्ट आहे. हे पैसे मिंदे गटाकडे गेले, त्यांच्यावर कारवाई नाही. 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आला, समोर स्पष्टपणे 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा. 800 अँब्युलन्स घेण्यासाठी 8,000 कोटीचं टेंडर जबरदस्तीनं काढण्यात आलं आरोग्य खात्यात. त्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या ना. आपणच छापलंय, आपणच दाखवताय. एजन्सीने काय कारवाई केली? दौंडचा भीमा पाट्य साखर कारखाना आम्ही सतत बोलतोय, 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आमदार भाजपचे राहुल कुल यांनी केलेलं आहे, कागदावर आहे. दादा भुसे गिरणा मोसम सहकारी कारखाना 168 कोटीचा शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार आहे. तानाजी सावंत यांचं सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण, भरतीचं प्रकरण, बदल्या बढत्यामध्ये शेकडो कोटीचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला. एजन्सीला दिसत नाहीत. आणि कोरोना काळामध्ये ज्याने उत्तम सेवा बजावली, उत्तम काम केलं, लोकांना जगवलं. तुम्ही फक्त राजकीय सुडाने जर कारवाई करणार असाल तर आमची या सगळ्या बाबतीत लढण्याची, संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव येतोय. जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू. पण राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही. रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे. सूरज चव्हाण त्या दबाव तंत्रातून गेलेले आहे. शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे. पण लक्षात ठेवा, दिवस बदलणार आहेत. तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्या योजना या महाराष्ट्रात राबवाव्यात, बेळगावात अधिकाऱ्यांनी येऊ देखील नाही. महाराष्ट्राच्या कोणती योजना? बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे. तो कर्नाटकचा ना महाराष्ट्राचा, अशी ती स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते दावा करतात मी बेळगावच्या आंदोलनात जेलमध्ये होतो. अजूनपर्यंत जेलमध्ये असल्याचा पुरावा समोर आला नाही. जर त्यांनी बेळगाव प्रश्नावर एक जरी लाठी काठी खाल्ली असेल
तर त्यांनी या प्रश्नावर आपलं तोंड उघडायला पाहिजे. उघडू द्या, मग आम्ही बघू. हो गया. आप बोलिए. सूरज चौहान को ईडी ने अरेस्ट किया और राजन सालवी के यहाँ पे सूरज चौहान हमारे पार्टी के सेक्रेटरी है, राजन चौहान हमारे विधायक है, सालवी हमारे विधायक है, राजन सालवी हमारे विधायक है, पार्टी के डिप्यूटी लीडर है, बहुत ही निष्ठावान लॉयल दोनों हमारे पार्टी के लीडर्स है. जिस तरह से एजेंसी ने उसके ऊपर रेड्स किया, अरेस्ट किया है, वो पूरा राजनीतिक बदली की भावना से ये काम चल रहा है. उनके ऊपर दबाव है पार्टी छोड़ो. हमारे 3 प्रमुख नेताओं पर दबाव है पार्टी छोड़ने का, रविंद्र वायकर, राजन सालवी, सूरज चौहान. तीनों भी झुके नहीं है. आप कुछ भी करो, हम पार्टी नहीं छोड़ेंगे. तो उनके ऊपर रेड्स, अरेस्ट एक एक्शन हो गया है. कोविड काल में मुंबई महानगर पालिका ने बहुत ही बढ़िया काम किया पूरे देश में, चाहे कोविड सेंटर्स हो, जंबो सेंटर्स हो, चाहे जो वर्कर्स है, गरीब लोग हैं, उनके लिए खाने का इंतजाम हो. उस वक्त कागज बनाओ, टेंडर्स निकालो, ये निकालो, टाइम नहीं था. लोगों को बस जीने के लिए एक सहारा चाहिए था, वो हम दे रहे थे. और आप इतने साल के बाद आप ये सब निकल रहे हो, आपको शर्म आनी चाहिए. उत्तर प्रदेश में मुर्दे गंगा में बह रहे थे, गुजरात में स्मशान में जगह नहीं थी. हर स्टेट की हालत गंभीर थी. महाराष्ट्र ने हमने कंट्रोल किया था, लोगों को बचाया था. और हमको आप इस प्रकार से प्रताड़ित करने जा रहे हो. कोई घोटाला नहीं हुआ है, ना कोविड सेंटर में, ना खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन में. लोगों ने काम किया है. जो लोग बीजेपी के साथ गए खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन वाले, उनको छोड़ दिया. सूरज चौहान के साथ उनके एक साथी थे जो ये काम कर रहे थे, वो मिंदे के साथ है. उनको अरेस्ट नहीं किया, लेकिन सूरज चौहान को अरेस्ट किया. ये चल रहा है हमारे राज्य में और देश में. चलिए, थँक यू. सर उदयनिधी स्टॅलिन ने कहा है सर एक लास्ट सर. तर आपण पाहिलं संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे.